सकाळी सकाळी मस्तपैकी आपल्या बालाजीरावची ग्रेट भेट झाली. तर जय श्रीराम मित्रांनो, आपली जिगरू आहे ओडिसामध्ये आणि तेवढ्यात आपल्या बालाजीरावची ग्रेट भेट झाली आणि त्यांनी त्यांच्या गाडीला मस्तपैकी ग्रीस मारला आणि आपल्या पण जिगरूला आपण ग्रीस मारलं. 2 चक्कर तर काही ग्रीस मारलं नव्हतं धावपळी असल्यामुळं. आणि बालाजी भाऊ म्हणजे मस्तपैकी नष्टांतीन करूया आणि आपल्या तरपाल खोलूया. लोकायुष्यानं ठरल्याप्रमाणे मस्तपैकी तरपाल खोलायला घेतलं. भावानं काय तेवढं काय आपल्याला काम करू दिलं नाही, फक्त साधारण पलटी तेवढी मारली आणि भावानंच गड्या मारल्या मस्तपैकी. आणि इकडं तर उन्हाचं टेम्परेचर खूप होतं, भाऊला भरायला जायचं होतं, त्याच्यामुळे आपण सगळं काही काढून घेतलं. आणि सरपत्री रस्सी काढल्याच्या नंतर भाऊ म्हणले मस्तपैकी थंडगार काहीतरी ताक पिऊया. लोकायुष्यानं आणि तेवढा ट्रान्सपोर्टचा फोन आला, दोघं पण जायला सांगितलं भरायला. आणि भाऊ गेले डायरेक्ट चिचुरी भरायला आणि आपली जिगरू जाणार आहे नागपूरच्या प्लेटा भरायला. तर मित्रांनो, समोर गेल्याच्या नंतर आपल्याला जायचं होतं राईट साईडला आणि भाऊला जायचं होतं स्ट्रेट. आणि रेल्वे गेट पास करून आपण आलो एका कंपनीमध्ये आणि जिगरू दिवसभर थांबून संध्याकाळी घेतली लोडिंगला. आणि पार्टीने तर काय 20 टन माल भरला आणि बाकीचं थांबून ठेवली आणि सांगितलं बाकीचं 15 टन उद्याला भरूया. काही विषय नाही बाबा म्हणलो, असंच असते, कुठल्याही कंपनीत गेले की 2-4 दिवस लागतात. त्याच्यामुळे नवनाथ मला काहीतरी भाकर तुकड्याची सोय करावं लागते. मी काही विषय नाही, मस्तपैकी खिचडी 3 करूया. लई दिवस झाला आपल्या जिगरूमध्ये काही बनवलं नव्हतं, त्याच्यामुळं घेतले तांदूळ टाकले बनवायला, फोडणी तेन दिली. आता मस्तपैकी खिचडी झाली मित्रांनो. आणि ड्रायव्हिंग लाईनमध्ये असं असते, कधी काय भेटते तर कधी काय भेटत नाही, त्याच्यामुळं असंच काहीतरी खाऊन राहावं लागते. तर मित्रांनो, आपले जर मिनी ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर करायचं मस्तपैकी आणि जाताना फॉलो करायचं. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या जिगरूसोबत. चला मग आता घेतो जेवून.